तिकडं. वेंकी, अरे तू लाव की दुकान, मी इथं दुसरं काम करायला लागले ना. तू पण ना मध्ये मध्ये केलास ना आता. ती कामं लावायला लागलाय मला. अगं बाई वेंकी, अरे हे काय? अरे माझा राजा, लाजायला मी येतोय रे तुला. लाजायला काय झालंय? हा, काय याच्यामध्ये असं होय? मीच बघू. पण ते आज काय ते व्हॅलेंटाईन डे आहे, ते प्रेमाचं ते दिवस असते ते म्हणताना गिफ्ट आणलंस तू माझ्यासाठी. हा, पण तुला कसं लक्षात राहिलं? ती पोरं पोरी आपल्या दुकानावर येऊन ते गुलाबाची फुलं घेऊन चाललेत म्हणताना तुला लक्षात राहिलं ना. हा, नाही तर तुला काय लक्षात राहणार आहे? बरं बघते. मंगळसूत्र? अरे हे तर सोन्याचं आहे की रे, महागाचं दिसतंय. हे होतच की माझ्याकडं, मग हे कशाला आणलंस एवढं महागातलं? लग्नात माझी हाऊस नाही करू शकलास म्हणताना एवढं महागातलं घेऊन आलास. तेव्हा पैसे नव्हते, आता आले म्हणताना. लय भारी रे, लय भारी. एक काम करशील? आता आपण इथं देवी आईच्या मंदिरात काम करतोय, फुलं विकायचं, मग तिच्या मोरच घाल की माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र. तिचा बी आशीर्वाद राहील. तूच घाल. घे, चल. माहिती आहे म्हणून आई शपथ सांगतो तुम्हाला, तुम्ही येण्याआधी ना मी, भावना आणि आनंदी आमचं त्रिकोणी सुखी कुटुंब होतं. पण तुम्ही वाट लावली हो आमची. काय बोलताय तुम्ही सिद्धिराज? आज तुम्ही जे इथे उभे आहात, मोकळेपणाने वावरताय. अहो माहिती आहे, माहिती आहे. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, तुमच्यामुळे मी केस मधून सुटलोय. पण म्हणून त्याचा मिंदे पण तुम्ही असा वसूल करणार आहात का? सिद्धिराज प्लीज, मी कसलाही वापर करून घेत नाहीये. माझ्या मुलीला भावनाची गरज आहे, म्हणून भावनाची मदत मागण्यासाठी मी तुमच्याकडे येतो. इतर माझा कुठलाही हेतू नाहीये तुमच्याकडे येण्याचा. तुम्ही ना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, जशी भावना आनंदीची आई आहे ना, तसा मी आनंदीचा वडील आहे. जन्माने जरी ती माझी मुलगी नसली तरी आमचा नाता मुलगी आणि बाबा सारखाच आहे. सगळी नाती जन्माने ठरत नसतात, काही नाती आपण निवडून आपण आपल्याशी करतो. माझं आणि आनंदीचं नातं सुद्धा तसंच आहे. तुमचा प्रॉब्लेम काय पण? तुम्ही साधा भेटून देत नाहीत मला. मी बघितलंय ना तुम्हाला. आम्ही काही क्षण एकमेकांसोबत घालवले ना, तुमच्या डोळ्यात ते खूप. काय प्रॉब्लेम काय तुमचा? का भेटून देत नाही तुम्ही मला आनंदीला? का सतत तुम्ही भावनाला तुमच्यापाशी बोलवतायत आनंदीचं कारण देऊन? अहो अजून किती दिवस सहन करायचंय मी हे सगळं? किती दिवस माझ्यातल्या बापाने ही परीक्षा द्यायची? सांगा ना. हे बघा, तुम्हाला शेवटचं सांगतोय, हा सगळा जो प्रॉब्लेम आहे ना, हा तुम्ही आल्यापासूनच सुरू झाला. तुम्ही येण्याआधी आमच्या तिघांचं आयुष्य खूप निवांत होतं. आणि काय रे, काय धमकी दिलीस तू ललिता काकूंना? तू ते जे काही सुखविंदरचं नाटक वगैरे करतोस, ह्याबद्दल जर का त्यांनी कुणाला सांगितलं तर विश्वाच्या जीवाला धोका आहे. तुझी हिंमत कशी झाली जयंत हे सगळं बोलायची? नाही जयंत, एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वा माझा मित्र आहे.
आणि जर का त्याला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. जानू, जानू प्लीज. माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐक जयंत. मी शब्द देते तुला, पुढच्या 10 दिवसात मी स्वतःहून तुला भेटेन. तू मला भेटणार आहेस जानू? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. पुढच्या 10 दिवसात मी स्वतःहून तुला भेटेन, पण एका अटीवर. विश्वाच्या, त्याच्या घरच्यांच्या किंवा माझ्या घरच्यांच्या केसालाही धक्का लागलेलं मला चालणार नाही. जानू, आणि हो, कधी, कुठे, केव्हा, कसं भेटायचं हे मी तुला सांगणार. पण तोपर्यंत तू मला भेटायचा अजिबात प्रयत्न करणार नाहीयेस. तू माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही आणि विश्वाच्या घरी सुद्धा जायचं नाही. तू जर का माझ्यापासून लांब राहिलास तर आणि तरच मी तुला भेटेन. जानू. जानू मला भेटणार आहे.